सुरुवात एका महत्त्वाच्या आणि सविस्तर बातमीने आपण करूया। खासगी सोसायट्यांच्या आवारातील झाडांच्या फांद्या छाटणीचा खर्च मुंबई महापालिकेने उचलावा अशी मागणी दादर इथल्या खासगी सोसायटीच्या रहिवाशांकडून होऊ लागली आहे। झाड किंवा झाडाची फांदी अंगावर पडल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात होणारे मृत्यू टाळण्यासाठी फांद्यांची छाटणी केली जाते, परंतु सोसायट्यांमधील झाडांची छाटणी करण्याची जबाबदारी मुंबई महापालिका घेत नाहीये। खासगी सोसायट्यांना झाडांची छाटणी करण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत असल्याने छाटणीचा खर्च आता सोसायट्यांना परवडेनासा झालेला आहे। सविस्तर पाहूयात। झाडांच्या फांद्या छाटणीचा खर्च मुंबई महापालिकेने उचलावा। छाटणी करण्यासाठी पालिकेकडून हजारो रुपयांची आकारणी। मुंबईतील अनेक सोसायट्यांमधील रहिवाशांची मागणी। दरवर्षी पावसाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या पडतात, तर कधी कमकुवत झालेली झाडं उन्मळून पडतात। यामुळे अनेकदा पादचाऱ्यांचा मृत्यूही होतो। अशा घटना घडू नये म्हणून पालिकेतर्फे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची छाटणी केली जाते, मात्र मोठ्या प्रमाणावर झाडं खासगी वसाहतींच्या हद्दीत आहेत। या झाडांची छाटणी करण्याची जबाबदारी पालिकेने त्या सोसायट्यांवर टाकली आहे, परंतु याच झाडांच्या छाटणीसाठी खासगी सोसायट्यांना हजारो रुपये मोजावे लागत असल्याने त्यांच्यावर भार येतो। तसेच झाड उन्मळून पडण्याच्या घटना मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाढल्या, त्यामुळे अनेक दुर्घटना घडतात। त्यामुळे खासगी सोसायटीकडून चिंता व्यक्त करण्यात येते। म्हणूनच महापालिकेकडूनच झाडांची छाटणी व्हावी अशी मागणी करण्यात येते। त्या संदर्भातील पत्रव्यवहार देखील खासगी सोसायट्यांकडून करण्यात येणार आहे। गेले 3 वर्षापूर्वी आम्ही ट्रिमिंग केलं तेव्हा 24,000 भरलेले। आता आमची 15-16 18 सभासदांची सोसायटी आहे, तर या 15-16 सभासाठी 25,000 अमाऊंट खूप मोठी होते। त्यामुळे मग आता यावर्षी पण आता जेव्हा सगळं सुरू होतं तेव्हा मला काही मेंबरचा हे आला की सर हे आपल्याकडे झाडं धोकादायक अवस्थेत आहेत। तर मी आमच्या खजिनदारांना विचारलं की आपण का नाही ट्रिम करत, म्हणाले सर आपण 24,000 भरलेले 3 वर्षापूर्वी, आता परत केलं तर त्याची अमाऊंट 25-30,000च्या पुढे गेलेली असेल, तर आपल्याला कसं परवडणार आहे। सगळं महापालिकेने ॲटलिस्ट मोफत करून द्यावं। शेवटी हे सगळे सभासद जे आहेत ते महापालिकेचेच कर भरणारे लोक आहेत या इकडे, तर त्यामुळे एक तर मोफत करावं किंवा त्याचं नॉमिनल काहीतरी शुल्क लावावं। मुंबई शहरातील झाडांची संख्या। मुंबईतील झाडं 29,75,283। खासगी संस्थांच्या आवारांमधील झाडं 15,51,132। शासकीय आस्थापनांच्या परिसरांमधील झाडं 10,67,641। रस्त्याच्या कडेला असलेली झाडं 1,85,000। विविध उद्यानांमधील झाडं 1,01,067। दादरमधील स्थानिक नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी महापालिकेकडूनच या झाडांची छाटणी व्हावी असं मत व्यक्त केलं। तसेच गार्डन डिपार्टमेंटचे एचओडी जितेंद्र परदेशी यांनी त्यांची नैतिक जबाबदारी ओळखून निर्णय तातडीनं आयुक्त आणि महापौरांनी घ्यावा असं यशवंत किल्लेदार यांनी स्पष्ट केलं। खासगी सोसायट्यांमध्ये देखील झाडांच्या फांद्या म्हणजे ट्रिमिंग जे आहे छाटणी ही फ्री करण्यात यावी, मोफत करण्यात यावी आणि महानगरपालिकेने त्या दृष्टीने पावलं उचलावीत। आता बघू काय पावलं उचलतात। आणि राहिला परदेशींचा प्रश्न, परदेशींनी मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींची नैतिक जबाबदारी स्वतः स्वीकारायला हवी। कोणी निलंबन करायची वाट पाहण्यापेक्षा त्यांनी ही जबाबदारी स्वीकारायला हवी, कारण त्यांच्या अखत्यारीत हे सगळे विषय येतात। मुंबईत घडणाऱ्या सततच्या झाड उन्मळून पडण्याच्या घटनांनंतर आता तरी महानगरपालिकेला जाग येणार का? तसंच खासगी सोसायट्यांकडून झाडं छाटणी संदर्भातील जी मागणी करण्यात येते ती मुंबई महापालिकेकडून पूर्ण करण्यात येईल का? शहरातील नागरिक विविध स्वरूपात पालिका आणि प्रशासनाला विविध कर भरत असतात, मग पालिकेकडून वृक्ष छाटणीसाठी ठोस कार्यवाही करणार की यावर अन्य काही उपाययोजना करण्यात येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।